मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। येत्या 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। युतीची घोषणा करण्यासाठी 9 आकड्याचा मुहूर्त वापरण्यात आल्याची चर्चा आहे। 18 डिसेंबर यावेळी आता युतीची घोषणा होण्याची शक्यता। युतीची घोषणा करण्यासाठी 9 आकड्याचा मुहूर्त 8+1 बरोबर 9 अर्थात 9चा मुहूर्त या ठिकाणी युतीची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आल्याची चर्चा। मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। येत्या 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी चर्चेला उधाण आलेला आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। युतीची घोषणा करण्यासाठी 9 आकड्याचा मुहूर्त 8+1 बरोबर 9 अर्थात 9 आकड्याचा हा मुहूर्त वापरण्यात आल्याची चर्चा आहे। नक्कीच आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरनं एक आले आणि त्यानंतर गेले अनेक दिवस या चर्चा सुरू होत्या। आता महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। काल निवडणूक आयोगाने त्या संदर्भात जाहीर माहिती दिली, पण त्यानंतर आपण बघतोय की आज स्वतः संजय राऊत राज ठाकरेंना भेटायला गेलेले आहेत। जागांवरनं ज्या काही चर्चा आहेत त्या त्यांच्यामध्ये सुरू आहेत। त्यानंतर कशा पद्धतीच्या जागा वाटप करायचं आहे, कशा पद्धतीने मराठी लोकांना एकत्र आणायचंय, मराठी मुद्दा कसा घ्यायचा या सगळ्या निवडणुकीत, या संदर्भात अनेकदा या दोन्ही भावांमध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र आता जर बघतोय तर 9 हा जो आकडा आहे हा दोघांसाठीही महत्त्वाचा आकडा मानला जातोय आणि म्हणून 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। आज आपण बघतोय की अनिल परब असतील किंवा बाळा नांदगावकर असतील त्यांच्याकडनं सातत्याने सांगण्यात येत आहे की आमच्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम स्वरूपात पोहोचलेल्या आहेत। त्याचं सगळं फायनल झाल्यानंतर आम्हाला जे काही सांगायचं ते आम्ही माध्यमांशी बोलू। मात्र हे सगळं ऑलमोस्ट फायनल झाल्याची माहिती जी आहे ती आतून सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता एक 2 ते 4 दिवसामध्ये ही युतीची घोषणा करून हे दोन्ही भाऊ महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसह कामाला लागतील अशी एकंदरीत शक्यता वर्तवण्यात येते। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या माहितीसाठी। शिवसेना आणि मनसे नेत्यांची पुन्हा एक बैठक होणार आहे। आज दुपारी दोन्ही पक्षांचे नेते अंतिम चर्चा करणार आहेत। राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे। पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते भेटून बैठक करणार आहेत। ठाकरेंकडून अनिल परब, संजय राऊत हे उपस्थित राहणार, तर मनसेकडून बाळा नांदगावकर हे उपस्थित राहणार आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। लवकरात लवकर बातमी देऊ असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। 1 ते 2 दिवसामध्ये युतीची बातमी देऊ। युतीबद्दल आणखी बैठका होणार आहेत। मनसे आणि सेना एकत्र येते, पुढची वाटचाल करू असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे। आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। आम्ही वाट पाहतो आहोत आणि तुम्ही वाट पाहता, त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।